आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरामध्ये दररोज चढ उतार होताना पाहावयास मिळतंय। काल देखील सोन्याचा दर ज्या पद्धतीने बघितला तर या ठिकाणी सोन्याचा दर 500 रुपयांनी घसरलेला होता। मात्र आता तोच सोन्याचा दर आज सकाळी ज्यावेळेस मार्केट उघडलं तर त्याच सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3500 आणि चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांनी वाढ झालेली आहे। एकीकडे लग्न सराईची धामधूम सुरू असतानाच मात्र ग्राहक वर्गांना सोने आणि चांदीच्या दरामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी चढ उतार होताना दिसतंय त्याचमुळे मोठा फटका देखील या ठिकाणी बसतो आहे। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3500 आणि चांदीच्या दरात 3000ने वाढ झाल्यानंतर आज सोन्याचा दर जीएसटी सह 1,54,000 इतका आहे। तर चांदीचा दर देखील 2,50,000 इतका 50,300 पर्यंत येऊन टेपलेला आहे। नेमकं आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सोन्याचा दर चढ उतार होताना दिसून येत आहे। दुसरीकडे जर बघतोय तर या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झालेला आहे। सर काय सांगसाल, गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहावयास मिळालेली आहे। आज देखील सोन्याचा दर 3500, चांदीचा दर 3000ने घसरण झालेली, काय कारण असू शकतात? नक्कीच जर कधी आपण विचार करत असणार तर मागच्या आठवड्यात आपण ज्या आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती बघत होतो त्या परिस्थितीमुळे रेट फार कमी आणि डाऊन झाल्याचे आपल्याला बघायला मिळत होते। पण जर कधी आता ह्या आठवड्याचा आपण विचार करणार असेल तर आपल्याला रेट हे वाढलेले दिसून येत आहे। त्याचे कारण असं असणार आहे की आपण आता ह्या आठवड्यात जर कधी बघत असाल तर युद्धाची परिस्थिती आपल्याला स्थिर होताना दिसते, कुठेतरी वातावरण स्टेबल होताना आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे गोल्ड इन्व्हेस्टमेंट आता वाढताना आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे नक्कीच आपल्याला सोन्याच्या रेटमध्ये आता वाढ बघायला मिळते। व एक गोष्ट ग्राहकांसाठी अशी सांगता येईल की आता लोकलला आपल्याला अक्षय तृतीयेनिमित्त लग्नाची खरेदी किंवा लग्न सराईमुळे आता जी डिमांड आपल्याला डिमांड जो दिसणार आहे, खरेदीचा जो डिमांड वाढणार आहे त्या वाढत्या डिमांडमुळे आता गोल्ड रेट हे नक्कीच आपल्याला अजून एक खूप जास्त प्रमाणात ॲटलिस्ट एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही पण 180 अबोव जाण्याची शक्यता आपल्याला आता गोल्ड रेटमध्ये दिसणार आहे। तर नक्कीच ग्राहकांसाठी एक चांगली संधी असणार आहे की आता जो रेट आपल्याला कमी किंवा 154 155च्या रेटमध्ये आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग करणं किंवा खरेदी करणं हे ग्राहकांसाठी जास्त फायद्याचं असणार आहे। सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव काय घसरण झाली? जर कधी आपण या 24 तासाचा विचार करत असाल तर नक्कीच सोन्याच्या रेटमध्ये आपल्याला 3,500 रुपयांना रेट आपल्याला वाढलेला दिसतोय व चांदीचा रेट आपल्याला 3,000 रुपयांना वाढलेला दिसतोय। निश्चितच या आखाती देशात युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी होतोय। मात्र दुसरीकडे जर विचार केला तर या ठिकाणी हे युद्ध जर आता थांबण्याचं चिन्ह दिसत आहे। जर हे युद्ध पूर्णपणे थांबलं तर सोन्याचा दर 1,80,000 जाऊ शकतो असं देखील मत सोने तज्ञांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलंय। मात्र दुसरीकडे ग्राहकांनी आज 154 155 जो दर आहे त्यात खरेदी करावं असं देखील सोने तज्ञांचं मत या ठिकाणी बोलताना व्यक्त झालेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।